नमस्कार, मी राजेंद्र दळवी, पांडुपचा रहिवासी आहे. आज सकाळीच एक घटना अशी झाली की मी महानगरपालिकेच्या कार्यालयात एका मॅडमला घेऊन गेलो होतो. त्यांच्या मुलीच्या नावामध्ये करेक्शन करायचं होतं. तर तिथले अधिकारी सांगतात की आमचा स्टाफ जो आहे तो इलेक्शनमध्ये आहे. अरे तुमचा स्टाफ इलेक्शनमध्ये आहे, मग कोणतरी पाहिजे ना जबाबदार व्यक्ती तिथे. मग लोकांनी काय थांबून राहायचं का त्या गोष्टींसाठी? 15 दिवसांनी इलेक्शन झाल्यानंतरच तुम्ही काम करणार का? असं नाही आहे ना. तुमचे जर काही अधिकारी गेले असतील तर कोणतरी त्याचं सक्सेस तुमचा दुसरा अधिकारी असला पाहिजे की जो त्या बाबतीत तुम्ही लोकांना सहकार्य करून त्यांना त्यांच्या काही अडचणी आहेत त्या दूर करता आल्या पाहिजेत. तुम्ही सरळ उत्तर देऊन सांगता की इलेक्शन आहे, इलेक्शनमध्ये स्टाफ गेलेला आहे. इलेक्शनमध्ये स्टाफ गेला म्हणजे काय? तुम्ही महानगरपालिकेचं ऑफिस बंद करून ठेवणार आहात का? लोकांच्या सेवा बंद करून ठेवणार आहात का? असं नाही आहे ना. तुम्ही लोकांच्या सेवेसाठी आहात. तुम्हाला महानगरपालिकेमध्ये बसवलं आहे. आज मला ह्या निवडणूक आयोगाचं काही कळत नाही की शाळेय शिक्षक, महानगरपालिकेचे अधिकारी तुम्ही जर ह्यासाठी जर वापरताय तर ते बाकीचे कामं करणार कधी? आज पोलीस प्रशासन ठीक आहे, कारण जर संरक्षणासाठी तुम्हाला हवे आहेत ते बरोबर आहे. पण जर तुम्हाला लोकांच्या अडचणी असताना तुम्ही जर महानगरपालिकेचे कर्मचारी आणि शालेय शिक्षक हे जर तुम्ही जर इलेक्शनसाठी वापरताय तर त्याला तिथे त्या व्यवस्थेला चालवण्यासाठी जबाबदार कोण आहे तुमच्याकडे? हे असलं पाहिजे ना. तुम्ही हे कारण देऊन चालणार नाही. काय आता त्या मी गेलो होतो एका मुलीसाठी. त्या मुलीचं म्हणजे सर्टिफिकेट तर कॉम्प्युटरमध्ये आहेच नाही का. तिची जन्म त्याच्या 95ला झालेला आहे का तिथे त्यांना मिळत नव्हतं. तर ते म्हणाले की त्या मॅडमला की नाही ठीक आहे तुम्ही इलेक्शन झालं आहे. त्या मुलीचं 15 तारखेला अपॉइंटमेंट आहे पासपोर्ट संदर्भात. तर तिला ते करेक्शन करून हवे आहे. मग त्या मुलीचं भवितव्यासाठी तुम्ही काहीतरी कारणं सांगणार. मी स्वतः गेल्यानंतर त्यांनी सगळे पेपर सबमिट करून घेतले आणि सांगितलं की 3 दिवसात तुम्हाला आम्ही देतो. मग हे कसं काय? म्हणजे कोणतरी यायलाच पाहिजे आमच्याकडे. कोण आल्यानंतरच आम्ही काम करतो. हे चुकीचं आहे. आणि तुम्ही जे काय पेपर्स वगैरे लागतात त्याचे बोर्ड लावून ठेवले पाहिजेत. आता तिथे गेला सांगितलं की नाही तुम्ही ओरिजिनल पेपर घेऊन या. येत आता मी होतो त्यांच्याबरोबर म्हणून मी जाऊन बाईकवरून त्या महिलेना घेऊन जाऊन ते पेपर वगैरे ओरिजिनल आणून दिले. तेव्हा ते म्हणाले ठीक आहे की आता तुम्हाला शुक्रवारी जाईल. मग इथे आमच्यासारख्या कोणत्याही माणसाला कुठे जाऊन कोणाची शिफारस करण्याची गरज नाही आहे. तर तुमचं काम आहे ते तुम्ही केलंच पाहिजे. आता पोलिसांना तुम्ही वापरताय कारण का ठीक आहे विभागामध्ये इलेक्शनमध्ये जे काय संरक्षण पाहिजे आहे, पण तुम्ही त्यांचा पण विचार करा. हो तुम्ही नेते मंडळी फक्त पोलिसांना ड्युट्या लावता, 24 तास ड्युट्या लावून तुम्ही त्यांना काम करून घेता त्यांच्याकडून. त्यांच्या खाण्यापिण्याच्या बाबतीत तुम्ही कधीच काय बघत नाही. ते पुरी भाजी येते ते तेलकटाच आहे. आणि त्यांचंही आरोग्य आहे ना, त्यांचंही कुटुंबच आहे. त्यांच्यावर त्यांचं कुटुंब निर्भर आहे. तर तुम्ही त्यांना देखील योग्य प्रकारे आज एखादा नगरसेवक देखील 50 लाख करोड रुपये जवळजवळ इलेक्शनला खर्च करतात. पण मग गव्हर्नमेंटने त्यांच्यासाठी पोलिसांसाठी काहीतरी असं कुठेतरी चांगलं जेवण वगैरे त्यांना चहा नाश्ता वगैरे दिलं पाहिजे. फक्त काय तुम्ही ते काय रॉबर्ट आहेत का? ते माणूस आहेत ना. हे आमच्यासारखेच सर्वसामान्य माणूस आहेत ते. त्यांच्यासाठी तुम्ही ह्या पुढाकार घेऊन केलं पाहिजे. त्यांचे वरिष्ठ करतात ठीक आहे, त्यांच्या हातात असेल तेवढं करतात त्यांचे वरिष्ठ. पण सरकारने सुद्धा अशा ठिकाणी काहीतरी त्यांची व्यवस्था केली पाहिजे. त्यांना सकाळचं वॉशरूम आहे, आंघोळ आहे, 24 तास ड्युटी करायची आहे. माणूस आहे व पोलीस म्हणजे काय हे नाही ना, रॉबर्ट नाही आहे ना. तर तुम्ही ह्या गोष्टींकडे पण लक्ष द्या. आणि तुम्ही कुठेही शिक्षकांना वापरून त्या मुलांच्या भवितव्यावर तर त्याचा परिणाम होईल. आता ते इलेक्शन ड्युटी केल्यानंतर म्हणा आम्हाला सुट्टी पाहिजे, आम्ही दबलो आहे. मग तुम्ही काय करणार? काय दुसरं तुमच्याकडे उत्तर आहे का? तुम्ही जर महानगरपालिकेचे जर कर्मचारी वापरता तर तिथे सक्सेस लोकांना तिथे लोक दुसरी ठेवली पाहिजेत जी काही कामं करू शकतात. महत्त्वाची खाती जी आहेत तिथे तुम्ही तिथली लोकं इलेक्शनसाठी काढताच कामा आणि वापरता कामा नये. ही मला तुमची विनंती आहे. कृपा करून ठीक आहे तुम्ही नेते आहात, माझं काय म्हणणं तुम्ही काय एवढं सिरियसली घेणार नाही. मला जे माझ्या चालण्याच्या माध्यमातून जे बोलायचं होतं ते मी बोललो आहे.
या तुम्ही ठरवायचं आता काय करायचं. जय हिंद, जय महाराष्ट्र.